नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग बघूयात। ड्राफ्टिंग आणि आकृती म्हणजे कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स केलेला आहे, कोणत्या भागाला काय म्हणतात आणि कोणत्या भागाचं माप कसं टाकायचं जेणेकरून आपला ब्लाउज परफेक्ट येईल। मुंडेचे आकार, मुंडा, शोल्डर, गळा रुंदी, समोरील भागाचा आकार, कटोरीचा आकार आणि त्याचप्रमाणे आपल्याला कटोरीचं मार्किंग कसं करायचं, योगपट्टीवरती किती इंचावरती करायचं हे संपूर्ण तुम्हाला यामध्ये सांगणार आहे। मार्जिन किती घ्यायचं, ब्लाउजला आकार कसे द्यायचे जेणेकरून आपला ब्लाउज कुठेही झोळ न पडता परफेक्ट येईल हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, म्हणजे कोणत्याही साईजचं ब्लाउजचं कटिंग करताना तुम्हाला बिलकुल अडचण येणार नाही। अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाउजचं कटिंग करायचं आहे। प्रत्येक ब्लाउजचं माप वेगळं वेगळं असतं, पण माप टाकण्याची जी पद्धत आहे ती सेम असते, त्यामुळे ह्याच पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। डबल फोल्ड पेपर काय घ्यायचा, तर एकाच वेळेस दोन माप काढले ना आपण, पाठीमागचा आणि समोरचा, तर मुंड्याचे आकार, गळा रुंदी आणि जे शोल्डर आहे ते आपलं परफेक्ट येतं। त्यामुळे आपला ब्लाउज बिघडत नाही। वेगळे वेगळे पार्ट काढले तर आपला ब्लाउज आहे तो बिघडू शकतो, त्यामुळे पार्ट वेगळे वेगळे न काढता एकाच वेळेस दोन्ही पार्ट काढायचे आहेत। त्यामुळे डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। बंद बाजू आपल्या साईडला करायची, खुली बाजू पुढच्या साईडला करायची, जेणेकरून दोन्ही भाग हलणारही नाहीत आणि आपल्याला माप टाकताना व्यवस्थित असं टाकताही येईल, त्यासाठी डबल फोल्ड। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। उंची आहे ज्या साईडला आपण बसलो आपल्या समोरच्या बाजूला उंची घ्यायची आहे। फोल्ड जी बाजू आहे यावरती आपल्याला उंची टाकायची आहे। तयार ब्लाऊजची जेवढी उंची आहे त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे। तर तयार ब्लाऊजची उंची आपली आहे 13.5 इंच, तर 1 इंच मार्जिन 14.5 इंच इथं आपण घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही 1 इंच घेतलेला आहे, म्हणजे 13.5 इंच तयार उंची आहे, त्यामध्ये 1 इंच मिक्स केलं, 14.5 इंच आपण इथं उंची घेतलेली आहे। तर 14.5 इंच उंची घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे। तर 36 साईजचा ब्लाऊज आहे, 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला। 36 साईजच्या ब्लाऊजसाठी गळा रुंदी जी आहे ती आपली 2.5 इंच असते, त्यामुळे आपण इथं 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे। समोरचा गळा आहे तो आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे तयार, अर्धा इंच मार्जिन म्हणजे 6.5 इंच समोरचा गळा घ्यायचा आहे। 36 साईजच्या ब्लाऊजचं हे माप आहे आपलं। तर 36 साईजचा तुमचा ब्लाऊज असेल तर सेम पद्धतीने यावरती हेच माप टाकून कटिंग करायचं आहे। वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतली, खालीही 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आणि कटिंग करायचं आहे। हा आपला समोरचा गळा झालेला आहे। आता समोरील गळ्याला आपल्याला व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे। हा आपला समोरचा गळा झालेला आहे। समोरच्या गळ्याला आकार देऊन झाल्यानंतर आता आपण इथं शोल्डर टाकायचं आहे। तर शोल्डर जे आहे ते आपण 3 इंच घेणार आहोत। 2.5 इंच गळा रुंदी आणि 3 इंच आपण इथं शोल्डर घेणार आहोत। ज्या ठिकाणी शोल्डरचा पॉईंट आहे त्याच ठिकाणी खाली आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। एक एक पॉईंट मी जसं सांगते तसं व्यवस्थित घ्या, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही आणि तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। 6 इंच मुंडा घ्यायचा आहे आपल्याला। आता वरती 3 इंच शोल्डर घेतलं, खालीही 3 इंच शोल्डर आहे का बघून मगच मार्किंग करायचं, म्हणजे काय होईल, ब्लाऊज आपला बिलकुल चुकणार नाही, माप एकदम बरोबर येईल। 3 इंच घेतलेलं आहे। आता हे पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन घ्यायचा आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर 9 इंच छातीचा चौथा भाग आपला, 1.5 इंच शिलाई मार्जिन हे पट्टीने जोडून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला खालच्या बाजूलाही तेच माप टाकायचं आहे, सेम 9 इंच छातीचा चौथा भाग आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहेत, म्हणजे छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन।
आता बघा आपल्याला मुंड्याचे आकार घ्यायचे आहेत. तर आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे असो किंवा 28 ते 48 कुठल्याही साईजचा ब्लाऊज असो, मुंड्याचे माप ही प्रत्येक साईजला समोरचा मुंडा 1 इंचाचा घ्यायचा आहे, पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. अशाच पद्धतीनं मुंड्याचं माप टाकायचं आहे. कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, सेम पद्धतीनं मुंड्याचे आकार टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल. आता मुंड्याला आकार देताना काय करायचं आहे, हा जो मुंडा आहे 6 इंच, 6चा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला 3 इंच. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, मुंड्याला आकार देताना असा मुंड्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला मुंड्याला व्यवस्थित असे आकार देऊन घ्यायचे आहेत. पेपर आपल्या साईडला करायचा. आता मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. इथपासून सुरुवात करायचं व्यवस्थित असं इथंपर्यंत असं घ्यायचं आहे. 1.5 इंच मार्जिन आहे, तिथून सुरुवात करायची आणि इथून असं इथपर्यंत घ्यायचं आहे. दुसरा मुंड्याला आकार देताना अशा पद्धतीनं घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं दोन्ही मुंड्याचे असे आकार देऊन घ्यायचे आहेत. आकार व्यवस्थित आले, आपला ब्लाऊजही व्यवस्थित येतो. त्यानंतर आता आपण इथं योगपट्टीचं माप टाकणार आहोत. तर योगपट्टीचं माप आपण 3 घेणार आहोत. कटोरीच्या बाजूला 3 आणि फिटिंगच्या साईडला आपण 2.5 इंच घेणार आहोत. इथं 3 घेतला, आपण इथं 2.5 घेतलं आणि परत आता इथंही 2.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पेपर असा आपल्या साईडला करायचा. त्यानंतर 2.5 इंचाचा बॉक्स आहे त्यावरती 3 इंचाला एक मार्किंग करायची. 3 इंचाला मार्किंग केली तर इथून असं आपल्याला हा वरती जो पॉईंट आहे 1/2 इंचाचा, तिथपर्यंत असं कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती व्यवस्थित येते आणि आपला ब्लाऊजही व्यवस्थित बसतो. त्यामुळे हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे झालेलं आहे क्रॉसपट्टी आपली. आता कटोरीचं माप टाकायचं आहे. कटोरीचं माप टाकताना आपल्याला 36 साईजचा ब्लाऊज आहे तर 10.5 इंच आपलं हे माप आहे. 9 इंच छातीचा चौथा भाग आणि 1/2 इंच शिलाई मार्जिन. 10.5 इंचाचा मध्ये येतो 5.25 इंच. 5.25 इंचाला आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर आपण इथं 5.25 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. 5.25 इंचाला मार्किंग केल्यानंतर 1 इंचाचा मुंडा आहे, तिथून खाली आपल्याला बरोबर 2.5 इंच घ्यायचं आहे. समोरच्या गळ्याला 1 इंच घ्यायचं आहे आणि हे पॉईंट आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे. बघू शकता कटोरी एकदम व्यवस्थित आलेली आहे आपली. अशा पद्धतीने हे आपलं कटोरी ब्लाऊजचं मार्किंग झालेलं आहे. तर मी तुम्हाला इथं आता दाखवणार आहे. ही उंची आहे आपली, सांगितल्याप्रमाणे ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे. हे जे आहे ते आपली पूर्ण उंची आहे, म्हणजे ही बाजू जी आहे ते आपली पूर्ण उंचीची बाजू आहे आपली. त्याच्यानंतर आता आपला हा जो पार्ट आहे तो गळा रुंदी आहे आपली. गळा रुंदी किती घेतली आपण, 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आपलं शोल्डर आहे. शोल्डर आपण 3 इंच घेतलेला आहे. हा आपला समोरील गळा आहे. समोरील गळा आपला तयारचा आहे. 1/2 इंच मार्जिन मिक्स केलं म्हणून 6.5 इंच आपण इथं समोरील गळा घेतलेला आहे. हा जो आहे तो आपला हा मुंडा आहे. मुंडा आपण 6 इंच घेतलेला आहे. तयार 5.5 आहे, 1/2 इंच मार्जिन, 6 इंच आपण इथं मुंडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मुंड्याचे आकार आहेत. हा मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरती दिलेला आहे आणि हा मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती दिलेला आहे. पाठीमागचा मुंडा जो आहे तो आपण 1.5 इंचाचा घेतो. समोरचा मुंडा 1 इंचाचा घेतो. हा आपला छातीचा चौथा भाग आहे.
9 इंच आणि हे जे आहे ते आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे. आता कटोरीला मार्किंग करताना आपण अगोदर क्रॉस पट्टी घेतलेली, म्हणून क्रॉस पट्टी घ्यायची. ही आपली क्रॉस पट्टी आहे. क्रॉस पट्टी जी आहे ते आपलं इथं आपण 3 इंच घेतलेली आहे आणि इथं आपण 2.5 इंच घेतलेली आहे. म्हणजे क्रॉस पट्टी जी आहे ती कटोरीच्या साईडला म्हणजे हुकलूकच्या साईडला 3 इंच, फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर कटोरी तयार करताना आपण काय काढलेला आहे, छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचा आपण इथं मध्ये काढलेला आहे. 5.25 इंच मध्ये घ्यायचा, कुठलाही ब्लाऊज असू द्या. हा आपण मध्ये काढलेला आहे. शिलाई मार्जिन प्लस छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचा मध्ये काढलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं खाली 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून हे अंतर जे घेतलेलं आहे ते अंतर आपलं 2.5 इंच आहे. समोरील गळ्याला आपण इथं अंतर जे आहे ते 1 इंच घेतलेलं आहे आणि ही आपली कटोरी तयार आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. खूप सोपं आहे, बघू शकता तुम्ही. आणि ही जी आहे ती आपली पूर्ण उंची आहे. पूर्ण उंची आपली 13.5 होती. आपण त्यामध्ये मिक्स केलेला आहे अधिक 1 इंच, बरोबर आपली उंची झालेली आहे 14.5 इंच आपली उंची झालेली आहे. अशा पद्धतीने हे आपलं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. तर बघू शकता परफेक्ट असलं आपलं हे कटिंग आहे. तर ह्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित असं कुठल्या भागामध्ये किती मिक्स करायचं तेही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मार्किंग करून त्यावरती लिहून दाखवलेलं आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. अशा पद्धतीनं कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना बिलकुल अडचण येणार नाही. अशाच पद्धतीनं आपण हे मार्किंग केलेलं आहे ते मी आता तुम्हाला हे कट करून दाखवते. कट करताना आपल्याला एक्स्ट्रा जे मार्जिन आहे त्याच्या पुढचा आपण शिलाई मार्जिन घेतलं तर त्याच्या पुढचा जे एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण गळा रुंदीला इथं कट मारायचा आहे आणि दोन्ही पार्ट आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. पाठीमागचा भाग साईडला ठेवू आणि आपण हे आता सुरुवातीला हे कट करूया. समोरील गळा सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मुंडा कट करायला विसरायचं नाही, कारण समोरचा मुंडा हा आपला 1 इंचाचा आहे. हा पार्ट जर आपण मुंड्यामधला नाही कट केला तर ब्लाऊजमध्ये खूप सारा घोळ पडतो, चुन्हा येतात काखेमध्ये. त्यामुळे हा भाग कट करायला बिलकुल विसरायचं नाही. हा भागही कट केलेला आहे. बघू शकता मुंड्याचे आकार खोलगट आलेले आहेत. आता योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी करताना जसा आपला आकार आहे तसं कट करायचा आहे. बघू शकता आपला आकार तसंच आपण इथं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली क्रॉसपट्टी आणि कटोरी दोन्हीही व्यवस्थित येणार. आपली कटोरी आणि ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने हे आपलं परफेक्ट असं कटिंग आहे. तर आता आपण हे साईडला ठेवू समोरचं आणि पाठीमागच्या भागाचं बघूया. आता पाठीमागचं बघताना पाठीमागचा गळा किती आहे तो घ्यायचा आहे आपल्याला. तर पाठीमागचा गळा आपला 9 इंच आहे तयार. अर्धा इंच मार्जिन म्हणजे 9.5 इंच घेणार आहोत आपण इथं. आता वरती 2.5 इंच गळा रुंदी घेतली, मग खाली ही गळा रुंदी 2.5 इंच घेऊन इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण समोरच्या भागामध्ये किती गळा रुंदी घेतलेली तेवढीच घ्यायची आहे. आणि हे कट मारलेलं कात्र आपल्या व्यवस्थित लक्षात यावं, बरोबर येण्यासाठी आपण हा कट मारला आणि हे खालचा आणि वरचा पॉईंट जोडून घ्यायचं, म्हणजे आपला ब्लाऊज बरोबर येतो.
आता हे बघू शकता, हे कट केलेलं आणि हे बरोबर आपलं मार्किंगवरती आलेलं आहे. त्यामुळे आपला समोरचा पाठीमागचा गळारुंदी चुकलेली नाही. शोल्डर आणि गळारुंदी सेम आलेला आहे. आता समोरच्या पाठीमागच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हा पाठीमागचा गोलाकार दिल्यानंतर हे झालेलं आहे पाठीमागच्या भागाचं कटिंग. हे हा झालेला आहे आपला पाठीमागील गळा. हा आपला पाठीमागचा गळा आहे. किती आहे आपला 9 अधिक अर्धा 9.5 इंच. 9 अधिक अर्धा बरोबर 9.5 इंच घेतलेला आहे. आणि आता टक्स किती घालायचा तर बघू शकता 4 इंचावरती टक्स घालायचा आहे. आपण इकडल्या बाजूनी 4 इंच घ्यायचं, इथं 4 इंच घ्यायचं आणि वरती 4 इंचाला टक्स घालायचा आहे. 4 4.5 इंच किंवा 3.5 इंच टक्स घालू शकता. 4 इंच टक्स घालायचा. उंची इकडच्या बाजूला अर्धा इंच, इकडच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं आपला पाठीमागचाही टक्स तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला हे मार्किंग करून कटिंगही करून दाखवलेलं आहे. तर बघू शकता. तुम्हाला जर आणखीन काय अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे, तरी कटोरी वाढवणे आणि भाई कटिंग हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, जेणेकरून आपल्याला खूप सारं कन्फ्युजन होणार नाही. आपले परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग लक्षात यावं त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बघूयात. हे मुंडेचे आकार बघू शकता असे आले पाहिजे. समोरचा मुंडा पाठीमागच्या मुंड्यापेक्षा कमी पाहिजे, अर्धा इंच अशा पद्धतीनं. हे बघू शकता व्यवस्थित असं पाठीमागचं समोरचं कटिंग झालेलं आहे. कटोरी वाढवणे आणि 34 साईजची बाहीचं ड्राफ्टिंग आणि म्हणजे मार्किंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.